जायकवाडी धरण 71% भरलं. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीत समाधानकारक वाढ. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीची पाणी पातळी वाढली. कोकणात 4 दिवसापासून पावसाची उघडीप. रत्नागिरीत 24 तासात 10 मिलीमीटर पाऊस. ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा. पुढील आठवड्यात पावसाची शक्यता. नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं. पावसाच्या विश्रांतीनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटला. सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी. गांधी तलाव, रामकुंड परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी अद्यापही तैनात. महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद. दरड कोसळत असल्यानं महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक बंद. सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय. गडचिरोलीतील प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती. वैनगंगा प्राणहिता नदी 100% भरल्यानं सतर्कतेचा इशारा. वैनगंगा नदीचा पूर ओसरत असल्यानं काही मार्ग सुरू. नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे चाळीतील कांदा खराब. प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. गोंदियात भात लावणीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू. भात लावणी सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान. 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली. मोर्शी तालुक्यातील हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. भंडारा जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ. लोकप्रतिनिधींचंही दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे 8886 शेतकऱ्यांचं साधारण 400 कोटींचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेडमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणानं सुरू केला शेळीपालनाचा व्यवसाय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील तरुणाला शेळीपालनातून वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी इथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान. शेषराव निखाडे यांच्या खासगी विहिरीत पडला होता कोल्हा. वनविभागाच्या पथकानं प्राण वाचवले. गडचिरोली नागपूर महामार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला. पुरामुळे महामार्ग 4 दिवसापासून वाहतुकीसाठी होता बंद. अनेक वाहनं आरमोरी परिसरात अडकली होती. गडचिरोलीत पूर ओसरल्यानं चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग पुन्हा सुरू. 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. मालवाहतूक करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा. गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात. नागपुरातील पुरामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी. पुरामुळे झालेल्या नुकसानाच्या 78% मदत द्यावी. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची मागणी. बुलढाण्यात तणनाशक फवारणीमुळे 40 एकरावरील सोयाबीन पीक वाळलं. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यातील बाबगाव सैदापूर मार्गावरील पुलावर भराव टाकून दुरुस्ती. नवीन पूल निर्माण करण्याची नागरिकांची मागणी. पावसात भराव वाहून गेल्यानं पुलाची झाली होती दुरवस्था. राजगड तालुक्यातील घिसरगावच्या हद्दीत कानंदी नदीवर पूल नाही. लाकडाच्या जुन्या साकावावरून जीवघेणा प्रवास. टीव्ही9च्या बातमीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी. नवीन पूल उभारणार. धुळ्यातील डेडरगाव तलावातील शुद्धीकरण केंद्राच्या बाजूला असलेल्या टाकीचा स्लॅब कोसळला. टाकीतून शहरातील मोहाडी आणि औधान गावाला पाणी पुरवठा. स्लॅब पडल्यानं टाकीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या जीवाला धोका. गडचिरोली वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून हरणाच्या मांसाची मेजवानी. वनविभागातील 2 कर्मचारी आणि इतर 3 अटकेची कारवाई. उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांची कारवाई. अमरावतीमधील आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांचा बॅकलॉग. दरम्यान मुंबई पुण्यातील आरटीओ अधिकाऱ्यांचा विदर्भात रुजू होण्यास नकार. नियमबाह्य बदली प्रकरणात मॅटमध्ये निकाल प्रलंबित. जवळपास 37 अधिकाऱ्यांची पदं रिक्त. नागपुरात वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. खासगी मोबाईलनं वाहन चालकांचे फोटो काढत दंडात्मक कारवाई. वाहतूक पोलिसांची मनमानी. चंद्रपूर जिल्हा बँकेत प्रथमच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान. आमच्याकडे बहुमत असल्यामुळेच अध्यक्ष भाजपचाच होईल. आमदार किशोर जोरगेवार यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं एआय व्हिडिओ कॉल करत फसवणूक केली. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार द्या. विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं सोलापुरात रुग्णांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना 29 कोटींचा परतावा दिला नसल्याची माहिती. सोलापुरात अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रतिमेला गुटख्याचा हार घालत प्रहारचं आंदोलन. जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीवर कारवाईची मागणी. जालन्यातील रुग्णवाहिका चालकांचं 3 ते 4 महिन्यांचं मानधन थकलं. जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटी वाहन चालकांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू.
नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी खासदार निलेश लंके यांचं उपोषण वृक्षारोपण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण. लातूर जिल्ह्यातल्या पनगेश्वर साखर कारखान्यात शेतकरी कर्मचारी ठेकेदारांचे पैसे थकले. कर्मचारी ठेकेदार शेतकऱ्यांचा कारखान्यावर मोर्चा. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील औद्योगिक प्लॉटवर विषारी राख टाकल्याची घटना. पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता. तातडीनं कारवाई करण्याची मनसेची मागणी. रायगडच्या पेणमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. राज ठाकरेंनी बोलावल्यानं पक्षात परत. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. तुळजापूर इथल्या प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. मूर्ती निष्काळजीपणानं हलवल्यानंच दुभंगल्याचा आरोप. नागपूरच्या धंतोलीमध्ये एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई. 109 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडरसह साहित्य जप्त. 6 आरोपींना अटक. 15,61,000चा मुद्देमाल जप्त. जळगावच्या यावलमध्ये पेहरन-ए-शरीफ या पवित्र वस्त्राची मिरवणूक. दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी. उत्सवाला 100 वर्षांची परंपरा. 12 वर्षांनंतर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन. रामकाल पथ सिंहस्थ कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य ठरणार.